हॅलो गाईज, वेलकम बॅक टू लाईफ विथ स्वीटी. आज आमच्या घरी खूप चांगला असा बेत होता. भात, वरण, अळूच्या वड्या, भाजी. सगळेजण त्या तयारीमध्येच होते. आणि माझे भाऊ आणि माझी मम्मी हे बाहेरचं कामं करत होते, झाडांचं वगैरे सर्व. आणि हा तर काहीच नव्हता करत, बस इथे तिथे बघत होता. आणि यांना इतक्या उन्हामध्ये काम करून भूक लागली होती, म्हणून म्हटलं चला काहीतरी बनवूयात नाश्त्यासाठी. सो मॅगी बनवायचं ठरवलं. हां, गरमागरम मॅगी रेडी झाली होती मस्तपैकी. काय काटा चमच नाही दिलं. सगळे धुवून आणलेत मी विहिरीच्या पाण्यात, सगळे तोडून काढलेत सगळे. म्हणून मी मला टेन्शन आलं आता धुवायचा. मला आम्ही चाललो होतो आज हे पेरू काढायला. हा आहे पद्या. हा माझा भाऊ झाडावरतीच चढला होता पेरू काढायला. ॲक्च्युली ह्यांना सांगितलं होतं की पेरू खायला घ्या, 1 किंवा 2 घ्यायचे असतात. ह्यांनी पुरं झाडच एकामा करायला घेतलं होतं. ते बोलतात ना, बोट दिलं की माणूस हात पकडतो, तसंच. हा एक गोष्टीचं ना. लोक घरातून निघणार पण नाही पैसे. आणले ना भीमाशंकर व्हाईट वाले ना, लाल होते. व्हाईट नाही भेटत ना मला. ते पटकन झाडू मारून मला वड्या शिजत टाकायचं. सायन्स स्टुडंट. नंतर आम्ही आलो होतो नदीवरती भांडी घासण्यासाठी, पाणी भरण्यासाठी. आणि ह्या नदीला आम्ही झुरा असं म्हणतो. आणि तो मी वरती पाणी भरायला गेलो होतो अंड्याने. आणि नंतर ही माझी ताई भांडी घासताना युनिक पद्धतीने भांडी फेकताना. ॲक्च्युली ती भांडी फेकत नाही, ती तिची स्टाईल आहे भांडी घासण्याची. दमलीस का? इथे आमची ताई सगळ्यांवरती रागवली होती, म्हणून एकटीच बसून आपली रील्स बघत बसली होती. इथे आमच्याकडे करायला काहीच नव्हतं, म्हणून आम्ही फुल टाईमपास करत होतो. मम्मीला हार्ट शेप बनवायचं शिकवत होतो. पण मम्मीला जमतच नव्हतं. आणि ही तीच मुलगीची मगाशी एवढी रागात होती. हे तर माझा भाऊ असे कारनामे करत होता. इथे सर्वांना मिळून खूप थंडी वाजत होती, म्हणून मी बाहेर बसलो होतो. शेकोटी पेटवली होती, गप्पा मारत मारत बसलो होतो. आणि अशाच प्रकारे हा तिसराही आजचा व्लॉग संपला. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला लाईफ विथ स्वीटी. गुड नाईट, बाय, टाटा, राधे राधे.